प्लेटोने राज्यविषयक वर्गीकरण करताना राज्याचे 3 प्रकार त्यांना सांगितलेले आहेत. मिश्र राज्य, उप आदर्श राज्य. प्लेटोने मिश्र राज्याची, उप आदर्श राज्याची कल्पना दी लॉज या ग्रंथात मांडलेली आहे. आदर्श राज्यासाठी तत्त्वज्ञ राजा निर्माण करणं अशक्य आहे हे ओळखूनच प्लेटोने उप आदर्श राज्यव्यवस्था सुचविलेली आहे. त्यांना आदर्श राज्यासाठी तत्त्वज्ञ राजा निर्माण करणं हे थोडंसं कठीण आहे हे ओळखलं होतं आणि म्हणून त्यामध्ये काही सुधारणा सुचवून त्यानं उप आदर्श राज्य ही कल्पना मांडली. राजेशाहीत काही प्रमाणात लोकशाही राज्याची काही तत्त्व घेणं जरुरीचं आहे आणि काही प्रमाणात लोकांना स्वातंत्र्य देणंही आवश्यक आहे हे त्यानं ओळखलं होतं. आदर्श राज्य प्रत्यक्ष देणं कठीण आहे आणि तेव्हा प्रत्यक्षात निर्माण होऊ शकेल असं कोणतं राज्य आहे तर ते मिश्र राज्य, उप आदर्श राज्य याची संकल्पना प्लेटोने विशद केलेली आहे. या उप आदर्श राज्याचं स्वरूप कसं असेल किंवा त्याची काही वैशिष्ट्य असू शकतील याची मीमांसा प्लेटो याप्रमाणे करतो. 1. उप आदर्श राज्याची भौगोलिक स्थिती आणि लोकसंख्या. प्लेटोच्या मते उप आदर्श राज्य हे समुद्र किनाऱ्यापासून दूर असावं, कारण समुद्र किनाऱ्यावरील राज्याला परदेशी व्यापार, परदेशी लोकांची संस्कृती यापासून धोका निर्माण होतो. परकीय आक्रमणाची भीती असते, तसेच जहाजे, नाविक दल यांची व्यवस्था ठेवावी लागते आणि म्हणूनच राज्य हे समुद्रापासून बरंच दूर आणि चारी बाजूंनी सुरक्षित असलं पाहिजे. उप आदर्श राज्यामध्ये लोकांची संख्या 5040 असावी. राज्याची जमीन सुपीक असली पाहिजे. जमिनीचे तुकडे पाडून नागरिकांना वाटून द्यावेत. जमिनीतून येणारं उत्पन्न एकत्र करून त्याची समान वाटणी करावी. शेतीची कामे गुलामांनीच करावीत. जमिनीची मालकी ही वंशपरंपरेने द्यावी. म्हणजे एकंदरीतच आदर्श राज्याच्या भौगोलिक स्थितीचं आणि लोकसंख्येचं वर्णन त्यानं केलेलं आहे. समुद्रकिनाऱ्यापासून दूर असणारी आणि चारही सीमा सुरक्षित असणारी सुपीक अशी जमीन असणं गरजेचं आहे, कारण सुपीक जमिनीशिवाय धान्य उत्पादन होऊ शकत नाही आणि मर्यादित लोकसंख्या असेल तर राज्याच्या व्यवस्थेला त्या मर्यादित लोकसंख्येचं पालनपोषण चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. शेतीच्या कामं करण्यामध्ये तो गुलामांना समाविष्ट करतोय की ही कामं त्यांनीच केली पाहिजेत असं प्लेटोचं म्हणणं होतं. दुसरं त्यानं वैशिष्ट्य सांगितलंय ते म्हणजे मिश्र शासन पद्धती. उप आदर्श राज्यासाठी प्लेटोने मिश्र शासन पद्धतीचा पुरस्कार केला. त्याच्या मते राजेशाही आणि लोकशाही यातील चांगल्या गुणांचा समन्वय साधून नवीन शासन पद्धती निर्माण केली पाहिजे. राजेशाहीतील तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांची बुद्धी आणि प्रजातंत्रात्मक पद्धतीमधील स्वतंत्रता या दोहोंचा समन्वय साधला पाहिजे आणि राज्य चालवलं गेलं पाहिजे. राजेशाहीतील शहाणपणा व लोकशाहीतील स्वातंत्र्य यांचा संगम करून मिश्र राज्य स्थापन करता येईल अशा प्रकारचे विचार प्लेटोनं मिश्र राज्यासंबंधी मांडलेले आहेत. तिसरं त्यानं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे राजकीय व्यवस्था. प्लेटोनं राज्यकारभारासाठी सर्वसाधारण समिती, सल्लागार समिती व प्रशासकीय समिती अशा समित्या व त्यांची कार्य विशद केलेली आहेत. पहिली समिती आहे सर्वसाधारण समिती. नगर राज्यातील सर्व म्हणजे किती 5040 इतके समितीचे सभासद असावेत. वर्षातून कमीत कमी एक तरी बैठक घेतली गेली पाहिजे, कारण या बैठकीद्वारे नागरिकांची मतं ही जाणून घेता येतील. दुसरी सल्लागार समिती. सर्वसाधारण समितीमार्फत प्रथम 300 लोकांची निवड करून त्या सदस्यांमार्फत 100 सदस्य निवडले जावेत आणि नंतर या 100 सदस्यांकडून 37 सदस्य निवडले जावेत आणि तिला सल्लागार समिती म्हणून कार्य करण्यास परवानगी द्यावी. ही वयस्कर 37 लोकांची समिती राज्यकारभाराबाबत सल्ला देत राहील. तिसरी आहे प्रशासकीय समिती. ही समिती 360 लोकांची राहील. समाजात संपत्तीच्या आधारे 4 वर्ग पाडण्यात येतील आणि प्रत्येक वर्गामार्फत 90 सभासद याप्रमाणे त्यांची निवड केली जाईल. सल्लागार समितीनं घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं कार्य हे या समितीला करावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे
राजकीय व्यवस्था या 3 समित्यांमार्फत आपलं कार्य करेल. एक सर्वसाधारण समिती की जिच्यामध्ये राज्यातील सर्व नागरिक असतील. दुसरी सल्लागार समिती की जी वयस्कर 37 व्यक्तींची असेल आणि राज्यकारभाराबाबतची सल्ला देईल. आणि तिसरी प्रशासकीय समिती की जी 90 सभासदांमार्फत काम करेल आणि सल्लागार समितीने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करेल. यानंतर चौथं वैशिष्ट्य सांगितलं आहे ते म्हणजे न्यायव्यवस्था. प्लेटोच्या मते मिश्र राज्यात न्यायालये 4 प्रकारची असावीत. 1 स्थानिक स्वरूपाची न्यायालय, 2 निवडक न्यायाधीशांचे न्यायालय, 3 विभागीय न्यायालय आणि 4 अंतिम न्यायालय किंवा जनतेचे न्यायालय. या न्यायालयांमार्फत मिश्र राज्यातील संघर्ष तंटे मिटविण्याचं कार्य चाललं पाहिजे असं प्लेटोनं सुचवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची न्यायव्यवस्था प्लेटो आपल्या मिश्र राज्यामध्ये सुचवतो की ज्याच्यामध्ये 4 प्रकारची न्यायालये त्यानं निर्माण केलेली आहेत. 5वं वैशिष्ट्य आहे आर्थिक व्यवस्था. प्लेटोनं मिश्र राज्यात खाजगी संपत्ती ठेवता येईल असं सांगितलेलं आहे. संपत्तीच्या संचयावरून समाजात 4 वर्ग मानावेत. जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी मर्यादित संपत्ती असणारे, त्यांच्यापेक्षा दुप्पट संपत्ती बाळगणारे आणि पहिल्या वर्गाच्या तिप्पट संपत्ती बाळगणारे आणि चौपट संपत्ती असणारे असे 4 वर्ग मानून राज्यानं या 4ही आर्थिक वर्गांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि त्या सर्वांमध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यव्यवस्थेनं केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे संपत्तीच्या स्तरावरून प्लेटोनं हे 4 वर्ग पाडलेले आहेत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा राज्यव्यवस्थेला दिलेला आहे. मिश्र राज्याचं 5वं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कायद्याचं महत्त्व. त्यानं आपल्या पहिल्या आदर्श राज्यात किंवा तत्त्वज्ञ राज्यकर्त्या वर्गामध्ये कायद्याचं गौणत्व किंवा कायद्याला महत्त्व दिलेलं नव्हतं. तत्त्वज्ञ राज्यकर्त्याला किंवा राज्य सत्तेला महत्त्व दिलेलं होतं, परंतु त्यानं यात बदल केला. उपआदर्श राज्यात कायद्याला सर्वश्रेष्ठ स्थान असावं असं म्हटलं. शासनकर्ते व नागरिक यांच्यावर कायद्याची बंधने असावीत. प्रत्येक व्यक्तीनं समाजहिताच्या दृष्टीने आपले कर्तव्य करीत राहावे, परंतु व्यक्तिगत हित स्वार्थ यामुळे व्यक्ती समाजहिताच्या जर विरोधी वर्तन करत असेल तर अशा वेळी तिच्या वर्तनावर कायद्याचं बंधन घातलं पाहिजे. म्हणजे समाजहिताला पोषक आणि पूरक असे वर्तन त्या व्यक्तीकडून केलं जाईल. प्लेटोच्या मते समाजात शांतता, सुव्यवस्था आणि ऐक्य निर्माण करायचं असेल तर कायदा हा सोनेरी लगाम आहे आणि या सोनेरी लगामाचा वापर करून समाजाचा नैतिक विकास साधता येऊ शकतो. म्हणजे कायद्याचं महत्त्व प्लेटोनं उपादर्श राज्यामध्ये मान्यच केलेलं आहे. यानंतर त्यानं 7वं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे शिक्षण योजना. उपआदर्श राज्यामध्ये स्त्री पुरुषांना समान शिक्षण देण्यात यावं. सर्व नागरिकांना शिक्षण देऊन सुसंस्कृत आणि शहाणे बनवावे. शिक्षण पद्धतीवर राज्याचं नियंत्रण असावं असं मत प्लेटोनं मांडलेलं आहे. साहित्य, कला, वाङ्मय यावर नियंत्रण ठेवून तरुणांना योग्य प्रकारे नैतिक शिक्षण द्यावं. त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्य. प्लेटोनं उपआदर्श राज्यामध्ये सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिलं जावं असं मत मांडलेलं आहे. त्याच्या मते धर्म ही बाब स्वतंत्र न ठेवता तिच्यावर राज्याचं नियंत्रण असावं. कोणत्याही व्यक्तीने खाजगीरित्या धार्मिक पूजा अर्चा किंवा विधी करू नयेत. सर्व नागरिकांनी आस्तिकवाद आणि धर्मप्रेम या गोष्टी मान्यच कराव्यात असं प्लेटोचं मत होतं. म्हणजे तो लोकांना धार्मिक स्वातंत्र्य देतो परंतु वैयक्तिक बाब मानत नाही. धार्मिक स्वातंत्र्य देताना तो त्याच्यावर राज्याचं नियंत्रण ठेवतो. त्यानंतर 10 जणांचं अतिश्रेष्ठ कार्यकारी मंडळ असावं अशा प्रकारचे विचार प्लेटोनं मांडलेले आहेत. उपआदर्श राज्यात प्लेटोने 37 लोकांचे कार्यकारी मंडळ असावे असे सांगितले व त्या 37 लोकातून वयोवृद्ध, धर्मगुरू आणि शिक्षण प्रमुख अशा 10 लोकांचे अतिश्रेष्ठ मंडळ निर्माण करावे. या मंडळावर कायद्याचे बंधन राहणार नाही. मिश्र राज्यातील सर्व संस्था, संघटना यांच्या कार्यावर या मंडळाची देखरेख आणि नियंत्रण राहील. म्हणजे अशा रीतीने प्लेटोने मिश्र राज्य पद्धतीमध्ये महाजनशाहीला महत्त्व दिलेलं दिसतं.
राजेशाही व लोकशाही या दोहोंची मिळून नवी मिश्र शासन पद्धती सांगणाऱ्या प्लेटोनं शेवटी काही थोड्या लोकांनी महाजनशाहीच अधिक उपयुक्त व सोयीची आहे असं स्पष्ट केलेलं आहे. प्लेटोला महाजनशाही हीच शासन पद्धती अभिप्रेत होती असं म्हणणं अधिक योग्य वाटते. म्हणजेच दी लॉज या ग्रंथामध्ये त्यानं उपआदर्श राज्याची कल्पना मांडून ती प्रत्यक्षात वास्तवात कशी निर्माण होईल या बाबतीचे विचार मांडलेले आहेत. राजेशाही आणि लोकशाहीचा त्यानं सुरेख संगम साधलेला आहे आणि संमिश्र शासन पद्धती सुचविलेली आहे. त्यानं राजेशाही आणि लोकशाही यांचा सुरेख संगम करून संमिश्र शासन पद्धती सांगून कायदा स्वातंत्र्य, शिक्षण, धर्म स्वातंत्र्य, स्त्रियांचा दर्जा या अनुषंगानं उपआदर्श राज्याची योजना तयार केलेली आहे असा निष्कर्ष काढणं योग्य ठरतं. म्हणजे एकंदरीतच मिश्र राज्य किंवा उपआदर्श राज्य याच्यामध्ये प्लेटोनं एकंदरीत 10 प्रकारच्या व्यवस्था सुचवलेल्या आहेत. एक म्हणजे प्लेटोनं उपआदर्श राज्याची भौगोलिक स्थिती आणि लोकसंख्या विशद केलेली आहे की ज्याच्यामध्ये त्यानं म्हटलेलं आहे की समुद्रापासून हे राज्य लांब असलं पाहिजे, त्याच्या सीमा सुरक्षित असाव्या, जमीन सुपीक असावी आणि लोकसंख्या 5040 इतकी मर्यादित असावी. मिश्र शासन पद्धती राजेशाही आणि लोकशाहीचं संमिश्रण याचा सुरेख संगम त्यानं मिश्र राज्यव्यवस्थेमध्ये केलेला आहे. राज्यव्यवस्था विशद करताना 3 प्रकारच्या समित्या त्यानं सूचित केल्या. एक सर्वसाधारण समिती, दुसरी सल्लागार समिती आणि तिसरी प्रशासकीय समिती. न्यायव्यवस्थेचं वर्णन करताना त्यानं 4 प्रकारची न्यायालय स्थापण्यासंदर्भात सूचित केलेलं आहे. स्थानिक स्वरूपाचं, निवडक न्यायाधीशांचं, विभागीय आणि अंतिम किंवा जनतेचं न्यायालय असे 4 प्रकारचे न्यायालय त्यानं सुचवलेले आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये त्यानं 4 टप्पे पाडलेले आहेत. एक जास्त संपत्ती असणारे, त्याच्यापेक्षा दुप्पट संपत्ती, त्याच्यापेक्षा तिप्पट आणि चौपट असे संपत्तीचे 4 स्तर त्याने पाडून राज्यानं या 4ही वर्गांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. सर्वसामान्य जीवनावश्यक गरजा भागवणारा, एवढी मर्यादित संपत्ती असणारा एक वर्ग, त्याच्यापेक्षा दुप्पट संपत्ती, त्याच्यापेक्षा तिप्पट संपत्ती आणि त्याच्यापेक्षा चौपट संपत्ती असे 4 संपत्तिक स्थितीचे वर्ग पाडून तो त्या वर्गांवर राज्यव्यवस्थेला नियंत्रण ठेवण्यासाठी सांगत आहे. कायद्याचं महत्त्व प्लेटोनं उपआदर्श राज्यामध्ये मान्य केलेलं आहे. यापूर्वी त्यानं कायद्याला गौण स्थान दिलं होतं, परंतु त्याच्या मते जर समाजात शांतता, सुव्यवस्था आणि ऐक्य निर्माण करायचं असेल तर कायदा हा सोनेरी लगाम आहे आणि तो लगाम वापरूनच समाजाचा नैतिक विकास साधता येतो. शिक्षणाची योजना करताना त्यानं सर्व नागरिकांना समान शिक्षण देण्यासंदर्भात सूचित केलेलं आहे. परंतु राज्यानं कला, वाङ्मय आणि साहित्यावर योग्य प्रकारचं नियंत्रण ठेवलं पाहिजे. 10 जणांचं अतिश्रेष्ठ मंडळ हे उपआदर्श राज्यामध्ये त्यानं सुचवलेलं आहे की यामध्ये धर्मगुरू असतील, शिक्षण प्रमुख असतील, वयोवृद्ध लोक असतील, अशा अतिश्रेष्ठ लोकांचं 10 मंडळ असेल आणि त्या मंडळावर कायद्याचंही बंधन असणार नाही, परंतु समाजातल्या सर्व संस्था, संघटना यावर या अतिश्रेष्ठ मंडळाचं नियंत्रण मात्र असेल. म्हणजे अशा प्रकारे त्यानं उपआदर्श राज्यामध्ये आपल्या आदर्श राज्याविषयीच्या काही संकल्पनांमध्ये जी चूक राहून गेली होती ती सुधारण्याचा प्रयत्न त्यानं उपआदर्श राज्य ही संकल्पना मांडून ही चूक आपली सुधारलेली आहे असं म्हणता येईल. प्लेटोने राज्यविषयक वर्गीकरण करताना राज्याचे 3 प्रकार त्यानं सांगितलेले आहेत. प्लेटोने स्टेट्समन या ग्रंथात राज्याचे वर्गीकरण सांगितलेले आहे. सॉक्रेटिसने राज्यसत्ता, महाजनसत्ता व लोकसत्ता असे राज्याचे वर्गीकरण केले. सॉक्रेटिसप्रमाणेच प्लेटोनंही पूर्ण ज्ञान ही कसोटी मानून राज्याचं वर्गीकरण केलेलं आहे. राजेशाही, महाजनशाही आणि लोकशाही हे 3 प्रकार त्यानं मांडले आणि तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांची राज्यसत्ता, राजेशाही हा प्रकार उत्तम आहे असं प्लेटोचं मत होतं. परंतु तत्त्वज्ञ राज्यकर्ते निर्माण होणं अशक्य आहे हे त्यानं ओळखलं होतं आणि म्हणून प्लेटोनं स्टेट्समन या ग्रंथामध्ये उपआदर्श किंवा मिश्र राज्याची योजना स्वीकारलेली दिसते. कायद्याचा आधार मानून त्यानं कायदा पालन करणारी व कायदा पालन न करणारी राज्य असं 2 भाग त्यानं पुन्हा पाडलेले आहेत. म्हणजे या तक्त्यामध्ये आपण पाहू शकतो की प्लेटोनं सांगितलेलं आहे की राज्यांचे प्रकार त्यानं सांगून कायदा पालन करणारी राज्य अधिक चांगल्या प्रकारची होती
असं त्यानं मत मांडलेलं आहे. तरी पण आदर्श राज्यनिर्मितीसाठी राजेशाहीचा पुरस्कार त्यानं केलेला दिसतोय. सत्ता धारण करणाऱ्यांची संख्या जर 1 असेल, त्यामध्ये त्यानं कायदा पालन करणारी व्यक्ती म्हणजेच राजेशाही त्या ठिकाणी असते, आणि कायदा पालन न करणारी जर व्यवस्था असेल तर तिला झोटिंगशाही असं म्हणतात. म्हणजे सत्ता धारण करणारी व्यक्ती 1 असेल, एका व्यक्तीच्या हाती सत्ता केंद्रित असेल तर तो शासन व्यवस्थेचा, राज्यव्यवस्थेचा राजेशाही हा प्रकार असतो, आणि तिथं जर कायदा पाळला जात नसेल तर तिथे झोटिंगशाही निर्माण होते. त्यानंतर सत्ता ही काही लोकांच्या हाती असेल तर त्या ठिकाणी महाजनशाही असते, आणि कायदा पालन न करता ही व्यवस्था चालवली जात असेल तर तिला अल्पजनशाही असं म्हणतात. सत्ता धारण करणारे अनेक व्यक्ती असतील तर त्या ठिकाणी मर्यादित लोकशाही असते, की ज्या लोकशाही व्यवस्थेत कायद्याचं पालन केलं जातं तिला मर्यादित लोकशाही म्हणतात. या उलट कायदा पालन न करणारी जर लोकशाही असेल तर तिला आत्यंतिक लोकशाही असं म्हटलं जातं. म्हणजेच आदर्श राज्य निर्मितीसाठी प्लेटोनं राजेशाहीचा पुरस्कार केलेला दिसतोय, तरी देखील आदर्श राज्यासाठी तत्त्वज्ञ राजा तयार करणं ही गोष्ट अत्यंत अवघड स्वरूपाची आहे हे त्यानं ओळखलं होतं, आणि म्हणून त्यानं महाजनशाहीचा पुरस्कार केला. महाजनशाहीतही त्यानं लोकशाही पद्धतीमधील काही चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला आणि मिश्र राज्य पद्धती सांगितली. उपआदर्श राज्याची पद्धती स्पष्ट करताना प्लेटो 37 लोकांचे कार्यकारी मंडळ आणि त्यातूनच 10 लोकांचे अतिश्रेष्ठ कार्यकारी मंडळ यांची आवश्यकता तो सांगतो. एकंदरीतच प्लेटोनं राज्याचं वर्गीकरण करून विविध राज्यपद्धती स्पष्ट केलेल्या जरी असल्या तरी शेवटी त्यानं काही थोड्या शहाण्या लोकांच्या राज्यपद्धतीला म्हणजे महाजनशाहीलाच महत्त्व दिलेलं आहे असं आपल्याला म्हणणं योग्य वाटतं.